नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीवरती मी नेहा सावंत तुमचं खूप 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 स्वागत करत आहे। पहा, आपलं कोणतं लेक्चर आहे तर मराठी ग्रामर म्हणजेच मराठी व्याकरणाचं लेक्चर आपण इथे पाहत आहोत। आणि आजचं आहे हे 15 मिनिट्स सेशन आणि 15 मिनिट्स मध्ये आपण कंप्लीट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा कंप्लीट कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण इथे करणार आहोत। त्यामुळे इम्पॉर्टंट सेशन आहे हे तुमच्यासाठी की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नॉलेज आपल्याला इथे मिळणार आहे। येस, आणि आजचा जो आपला टॉपिक आहे ते जाणण्यापूर्वी आजचं आपलं काय करणार आहोत, कोट ऑफ द डे पाहणार आहोत। वॉल्ट डिझनी यांचा कोट ऑफ द डे आहे, बरोबर आहे। डिझनी चॅनल लहान असताना सगळ्यांनी पाहिलेला असणार आहे। तर इथे पाहायचं आहे, ऑल अवर ड्रीम्स कॅन कम ट्रू इफ वी हॅव द करेज टू परस्यू देम। समजा ते परस्यू करण्याची हिम्मत आपल्यामध्ये असेल, बरोबर आहे, त्या ड्रीम्सच्या त्या स्वप्नांच्या मागे लागण्याची हिम्मत समजा आपल्यामध्ये असेल, हार्डवर्क करून मेहनत घेऊन ते परस्यू करण्याची हिम्मत समजा आपल्याकडे असेल तर आपल्या सगळी स्वप्न खरी होऊ शकतात असं ह्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण आपल्या अभ्यासाच्या मागे लागायचं आहे, खूप मेहनत करायची आहे आणि आपलं जे एम आहे, आपलं जे ड्रीम आहे, ती एक्झाम आपल्याला क्लिअर करायची आहे। येस, चला, आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सर्वांनी इथे सबस्क्राईब करायचं आहे। येस, आपल्याला इथे खाली तुम्हाला बेल आयकॉन दिसून जाईल, बघा इथे खाली तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल। येस, या बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या ह्या चॅनलवरती आलेले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील। ओके, आता ही जी आपली अलंकारांची जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, बरोबर, अलंकार ह्या टॉपिक्सची आपण जी सिरीज सुरू केलेली आहे, ह्याच्यात कालचा आपण अलंकार सर्वांनी पाहिलाच असेल। काल आपण अनुप्रास अलंकार घेतलेला आहे आणि आजचा जो आपला अलंकार आहे तो आहे श्लेष अलंकार। येस, अलंकार हे मी कालच एकदम इन शॉर्ट एक्सप्लेन केलेलं होतं, पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आपण आपलं शरीर सुशोभित करण्यासाठी बांगड्या, कानातलं, नाकातलं, बरोबर आहे, पायातले पैंजण, अशा सर्व गोष्टी वापरत असतो। तसंच भाषेला सुशोभित करण्यासाठी आपण जे घटक वापरतो त्या घटकांना आपण अलंकार असं म्हणतो, म्हणजेच दागिना, भाषेचा दागिना। येस, आजचा जो अलंकार आहे तो आहे श्लेष अलंकार। बरं, अलंकाराचे मुख्य दोनच प्रकार पडतात, ते म्हणजे एक असतो आहे आपला शब्दालंकार, बरोबर आहे, जो फक्त त्याच्या स्ट्रक्चरवरून, शब्दरचनेवरून आपल्याला त्याची सौंदर्य जे आहे भाषेचं हे जेव्हा शब्दरचनेवरून आपल्या समोर येतं तो शब्दालंकार असतो। आणि दडलेल्या अर्थावरून जे आपल्याला सौंदर्य खुलून आलेलं दिसतं तो असतो अर्थालंकार। आता आपण सुरुवात केलेली आहे शब्दालंकारला। शब्दालंकार तीनच आहेत, कोणते कोणते आहेत, अनुप्रास, श्लेष आणि यमक। त्याच्यातला अनुप्रास आपण काल पाहिला, आज आपण श्लेष पाहत आहोत। येस, चला, बघायचं आहे की श्लेष अलंकार म्हणजे काय असतात। अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा, मी इथे ब्लँक स्क्रीनवरती तुम्हाला लिहून देते की शब्द एक, एक शब्द आणि अर्थ मात्र त्याचे दोन, अर्थ एक आणि अर्थ दोन, ठीक आहे, असं म्हणजे शब्द एकच असतो मात्र अर्थ त्याचे असतात दोन। आता ह्याच्यात सुद्धा कोणते प्रकार आहेत तर शब्द एकच असेल ना, तर आता हा 3 अक्षरांचा शब्द आहे, समजा 1 2 3, तर हाच जसाच्या तसा ह्याचे दोन अर्थ येणार। किंवा एका ओळीमध्ये मी हा शब्द अशा 3 अक्षर एकत्र लिहीन तर एखाद्या ओळीमध्ये मी हे 2 आणि मग हा वेगळा असा लिहीन। येस, मग ह्याला सुद्धा ह्या प्रकारांना सुद्धा काय म्हणतात हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत। येस, चला, मग पाहायचं आहे श्लेष अलंकार म्हणजे काय तर शब्द एक, अर्थ दोन। पटापट आपण बघायला घेऊयात। वरचं वाक्य बघा, गोविंदराव काय म्हणतायत, गोविंदराव म्हणता आहेत, काय वसंतराव तुम्हाला सुपारी लागते का? वसंतराव म्हणतात, हो हो लागते ना। मग गोविंदराव म्हणतात, जर लागते तर खाता कशाला? बरोबर आहे, ह्याच्यातून एक काय तयार झालेला आहे, विनोद तयार झालेला आहे, म्हणजे एक सौंदर्य प्राप्त झालेला आहे आपल्या भाषेला। आता इथे हे लागते, सुपारी लागते, हा जो लागते हा जो आपण शब्द पकडलेला आहे, हा लागते हा शब्द दोन अर्थाने इथे वापरलेला आपल्याला दिसून येत आहे, बरोबर आहे। एक लागते म्हणजे काय आहे की हवी असणे, बरोबर आहे, लागते का म्हणजे तुम्हाला हवी आहे का, बरोबर आहे, सवय आहे का त्याची तुम्हाला। आणि दुसरी लागणे म्हणजे खाल्ल्याने भोवळ येणे किंवा चक्कर येणे, बरोबर आहे, की गाडी लागते असं म्हटलं जातं ना की बाबा गाडी लागते ह्या व्यक्तीला, म्हणजे काय, गाडीत बसल्यानंतर सिकनेस, मोशन सिकनेस येतो आणि उलटी होते, त्याप्रमाणे की ही सुपारी खाल्ल्यानंतर त्यांना भोवळ किंवा चक्कर येते, अशा दोन अर्थाने लागते असं इथे म्हटलं जातं। गोविंदरावांनी विचारलंय की तुम्हाला सुपारी खाल्ल्यावरती भोवळ येते का, चक्कर येते का, पण वसंतरावांना वाटतं की ते आपल्याला ऑफर करतायत। येस, मग ते म्हणते हो हो लागते ना।
मग त्याच्यावरती गोविंदराव काय म्हणतात, लागते मग खाता कशाला. बरोबर, विनोद तयार झालेला आहे या एकाच शब्दाच्या दोन अर्थांमुळे. येस, हा एक आपला पहिला भाग आहे बघा, इथे लिहिलेला आहे. अशा रीतीने एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? श्लेष हा अलंकार होतो. श्लीष या शब्दाचा अर्थ अलिंगणे, बरोबर आहे. आलिंगणे म्हणजे काय आहे? मिठी मारणे, बरोबर आहे. म्हणजेच एकामेकात मिसळणे असा आहे. श्लेष आलिंगन म्हणजे काय? मिठी, बरोबर आहे. या एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ त्याला चिकटलेले असतात. त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात आणि श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकारही आहे. बरोबर आहे. शब्दालंकार सुद्धा आहे, अर्थालंकार सुद्धा ह्याच्यामध्ये दिसून येतो की एकच शब्द आणि दोन अर्थ आहेत. त्यामुळे शब्द रचनेमुळे सुद्धा आपल्याला सौंदर्य प्राप्त झालेलं दिसून येत आहे भाषेत आणि अर्थाच्या कन्फ्युजनमुळे सुद्धा आपल्याला सौंदर्य प्राप्त झालेलं दिसून येत आहे. त्यामुळे आजपासून आपण लक्षात ठेवणार आहे श्लेष अलंकार हा शब्दालंकार सुद्धा आहे आणि अर्थालंकार सुद्धा आहे. मग आता इथे पुढे पहा बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, याच्यामध्ये बघा मित्र, बरोबर आहे. आणि दुसरं बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता तू सर्वांना जीवन देतोस हे दोन शब्द इथे पाहायचे आहेत बघा. या उदाहरणात मित्र व जीवन या शब्दांना दोन दोन अर्थ आलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात मित्र म्हणजे काय आहे? पहिल्या ह्याच्यात मित्र म्हणजे सूर्य किंवा स्नेही असा होतो आणि दुसऱ्या ह्याच्यात जीवन म्हणजे काय? एकतर पाणी किंवा जगण्याची शक्ती, असे दोन अर्थ आपल्याला इथे प्राप्त होतात. जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी, असे दोन अर्थ सुद्धा म्हणतात. मग यातील कोणताही अर्थ घेतला तरी चालतो. जर मित्राऐवजी त्या अर्थाचे दोस्त, सखा म्हणजे इथे मी सूर्य असा अर्थ घेतला तरी बघा, सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, बरोबर आहे. आणि मित्राच्या उदयाने म्हणजे एक मित्र तुमचा आला, सखा तुमचा आला, तर त्याच्या येण्याने कोणाला आनंद होत नाही. कोणताही अर्थ घ्या, आपल्याला बरोबर वाक्य म्हणजे वाक्याचा अर्थ तिथे पूर्ण होत आहे. इथे सुद्धा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे काय? तू आयुष्य देतोस किंवा पाणी देतोस. येस, मग इथे बघा, मग सखा किंवा दोस्त हे दोन्ही शब्द ठेवले किंवा जीवनऐवजी पाणी किंवा जल हे दोन्ही शब्द ठेवले तरी त्यातील श्लेष नाहीसा होतो. म्हणूनच वाक्यात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो शब्द काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा शब्द ठेवल्यामुळे श्लेष नाहीसा झाला, तर तो शब्द श्लेष व समानार्थक शब्दाने श्लेष कायम राहिला तर तो अर्थ श्लेष. येस, सगळ्यात सोपं आपल्याला इथे सांगितलंय. दुसरा शब्द ठेवल्यामुळे समजा श्लेष नाहीसा झाला तर तो शब्द श्लेष. म्हणजे कळलेला आहे तुम्हाला की अर्थ बदलल्यानंतर त्या शब्दाच्या जागी दुसरा शब्द रिप्लेस केला आणि वाक्याचा अर्थ बदलला तर तो शब्द श्लेष झाला. आणि समानार्थी शब्द टाकल्यानंतर मग इकडे बघा, शब्द श्लेष व समानार्थक शब्दाने श्लेष कायम राहिला तर तो अर्थ श्लेष होतो. म्हणजे काय? रिप्लेस केला वर्ड तरी मीनिंग तोच राहिला तर अर्थ श्लेष, रिप्लेस केला वर्ड आणि मीनिंग बदलला तर शब्द श्लेष. सिंपल. येस, मग आता इथे पुढे आपल्याला बघायचंय जे मी सांगितलं की दोन प्रकार येतात की एक तर सरळ सोट आपण इथे बघितलेला आहे. सरळ सोट आपल्याला इथे दिसून येतं आणि काही गोष्टींमध्ये आपल्याला हा शब्द विभाजलेला दिसून येतो. जसं इथे बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी. कळलेला आहे, शब्द एकच आहे, फक्त मी तो भंग करून लिहिलेला आहे. नवरी म्हणजे काय? लग्नाला उभी राहते ती नवरी, बायको. ठीक आहे. नवरी म्हणजे काय? नवरी म्हणजे काय? की लग्न करणार नाही, लग्न करणार नाही. येस. वर्णे म्हणजे काय? वर्णे म्हणजे लग्न करणे आणि नवरी म्हणजे वरणार नाही म्हणजे लग्न करणार नाही. बरोबर आहे. म्हणजे मी ह्या शब्दाला भंग केलेला आहे. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे? जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, बरोबर आहे, मी नवरी, बरोबर. श्रीकृष्ण असेल तर मी लग्न करेन, मी नवरी होणार. पण शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी, मग मी लग्न करणार नाही. एकच शब्द आहे
पण त्याचे दोन अर्थ प्राप्त होतात. पण केव्हा? जेव्हा मी त्यांचा भंग करते, जेव्हा मी ते दोन तोडते शब्द, तेव्हा. मग त्याबद्दलच आपण इथे म्हटलेलं आहे की शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात. या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष असं म्हणतात. ते एकच शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतात त्यांना अभंग, म्हणजे त्याचे भंग नाही केले. फॉर एक्झाम्पल काय आहे? सुमने, बरोबर आहे. मी देवाला सुमने वाहिली, बरोबर आहे. ह्याच्या सुमने मध्ये काय येतं? तर सुमने हे जे आहे तर ह्याच्यामध्ये चांगल्या मनाने आणि सुमने म्हणजे फूल सुद्धा येतं, बरोबर आहे. तसंच सुमने ह्या शब्दाचे आपल्याला दोन अर्थ इथे दिसून आले. अशा प्रकारे हा जो श्लेष अलंकार आहे हा आपण इथे क्लिअर केलेला आहे. काय केलेला आहे? क्लिअर केलेला आहे. तर आपलं हे जे लेक्चर आहे हे इथेच संपत आहे. पण लेक्चर संपलेला आहे, पण आपले ऑफर संपलेला नाहीये. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, हा जो मंथ एंड धमाका आहे याच्यात आपण सगळ्या महापॅक्स वरती ऑफर आणलेली आहे आणि 2x व्हॅलिडिटी आहे. येस, 2x व्हॅलिडिटी आहे प्लस आपल्याला डिस्काउंट आहे. मग तुमचा कूपन कोड काय असणार आहे? Y839 हा तुमचा कूपन कोड आहे, लक्षात ठेवायचा आहे. येस, या व्यतिरिक्त तुम्ही टेलिग्राम वरती सुद्धा आपल्याला कनेक्टेड राहू शकता. इंग्लिश ग्रामर बाय नेहा सावंत आणि मराठी ग्रामर बाय नेहा सावंत असे आपले दोन चॅनल्स आहेत. दोन्ही चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहू शकता. येस, आता हे लेक्चर मी इथेच संपत आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे, अमेझिंग डे. जे काय करता आहेत ते बेस्ट करा. काळजी घ्या. हेल्थ इम्पॉर्टंट आहे. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर फॅमिली अँड युअर लव्ड वन्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बी काइंड टू एव्हरीवन. थँक यू सो मच.